शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावरती राज्य सरकारने राज्यातील कोट्यावधी शेतकरी बांधवांना 1 कोटी मोलाची भेट दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आषाढी एकादशीचा दिवस निवडत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे तब्बल 4,000 रुपये जमा करणार असल्याची बातमी दिली आहे। यंदाच्या हंगामामध्ये बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून राज्य सरकार आणि कृषी विभागाने एकाच झटक्यामध्ये तब्बल 1774 कोटी रुपयाचा महानिधी अधिकृत शासन निर्णयाद्वारे मंजूर केलाय। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा डेटाबेस एकमेकांशी लिंक केल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे पैसे जमा होतील। शेतकरी बांधवांनो, तांत्रिक अडचणीमुळे रखडलेला निधी आणि चालू हप्ता असे एकत्र करून थेट 4,000 रुपये वितरित केले जातील। ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणीशिवाय पैसे जमा होणार आहेत। कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे सोडले जाणार असल्यामुळे महा-आयटी आणि एनआयसीच्या सर्व्हरवरून तांत्रिक ताण येऊ नये म्हणूनच कृषी विभागाने संपूर्ण महाराष्ट्राचं 2 सत्रांमध्ये विभाजन केले। ज्या जिल्ह्याचा डेटाबेस हा 100% त्रुटीमुक्त होता तिथे पैशाचं वाटप सुरू केलं जाणार आहे। जिल्ह्यांची क्रमवार यादी बनवण्यात आली आहे। ज्या जिल्ह्यांचा भूमी अभिलेख आणि ई-केवायसी मध्ये थोड्याफार तांत्रिक त्रुटी होत्या त्यांचं काम आता सुरू झालंय, त्यामुळे तांत्रिक प्रश्न सोडवत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। यावेळी हवामानाचा अंदाज आणि पिकाच्या परिस्थितीला देखील प्राधान्य देण्यात आलं असून जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, विठुरायाच्या आशीर्वादाने आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने यंदाची आषाढी एकादशी शेतकऱ्यांसाठी मोलाची ठरली आहे। मंत्रालयामध्ये आजच एक बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजना यांचा डेटाबेस एकमेकांशी जोडण्याचा निर्णय झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संयुक्त निर्णयामुळेच आता तांत्रिक अडचणीत अडकलेला सर्व निधी एकाच वेळी सोडला जाणार आहे। प्रत्येक वेळी मिळणारे 2,000 रुपये ऐवजी यंदाच्या हंगामाची गरज लक्षात घेऊन 4,000 रुपयांचं दुहेरी वितरण सुरू झालंय। वारकरी संप्रदायाचा आणि शेतकऱ्यांचा मुख्य सण असलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी बँक खात्यामध्ये पैसे वितरणाचं काम केलं जाणार आहे। कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे ट्रान्सफर करायचे म्हटल्यावरती सर्व्हरवर प्रचंड ताण येतो आणि हे लक्षात घेऊनच कृषी विभागाने 2 सत्रांचं विभाजन केले। यामध्ये सर्व्हर क्रॅश होऊ नये म्हणून डेटाचे लहान लहान भाग केले गेले आहेत। काही बँकांमध्ये सकाळी पैसे सोडले जाणार आहेत तर काही बँकांमध्ये संध्याकाळच्या वेळेस पैसे जमा होणार आहेत। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँका यासारख्या बँकांचे सर्व्हर हे सकाळी काम करतील, तर ज्या बँकांमध्ये ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे तिथे शेतकऱ्यांचा डेटाबेस हा पूर्णपणे त्रुटीमुक्त करण्याचं काम आता कृषी विभाग करत आहे। यावर्षी सरकार फक्त जमिनीचा डेटा बघूनच थांबलं नाहीये तर हवामान खात्याचा अंदाज देखील घेण्यात आला आहे। मान्सूनच्या हालचाली लक्षात घेऊन जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे सोडण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं विभाजन केले, त्यामुळे 2 सत्रामध्ये आता पैशाचं वितरण होणार आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4,000 रुपयाच्या हप्त्याबद्दल मंत्रालयातून मोठे अपडेट समोर आले आहेत। त्यानुसार आषाढी एकादशीचा मुहूर्त आता हप्ते वाटपासाठी निवडण्यात आला। विठुरायाच्या आशीर्वादाने आणि पवित्र आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती राज्य सरकारने शेतकरी कुटुंबियांसाठी आपली तिजोरी खुली केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकादशी हा सुवर्ण योग सादर करत बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश हे बँकांना दिले। यासाठी निधी देखील वितरित करण्यात आला आहे। प्रत्येक वेळी मिळणारे 2,000 रुपये ऐवजी यंदा आषाढी एकादशीचा दिवस 4,000 रुपयाचं दुहेरी वितरणासाठी योग्य ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, यामध्ये आता मान्सूनच्या हालचाली पाहता जिल्ह्याचं विभाजन करण्यात आले, परंतु बँकेच्या सर्व्हरनुसार महाराष्ट्रातील ठराविक बँकांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये पैसे जमा होणार आहेत तर काही बँकांमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसे सोडले जातील। शेतकरी बांधवांनो, एकाच वेळी कोट्यावधी शेतकऱ्यांचे पैसे ट्रान्सफर करायचे म्हटल्यास बँकेचे सर्व्हर डाऊन होण्याचा धोका असतो, म्हणूनच कृषी विभागाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळचे सत्र आणि संध्याकाळचे सत्र असा अचूक प्लॅन तयार केला आहे। कोणत्या बँकेचे सर्व्हर सकाळी पैसे जमा करतील तर कोणत्या बँकांना दुसऱ्या सत्रात लाभ मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत। तर यामध्ये मंत्रालयातून मुख्य आदेश सुटल्यानंतर ज्या जिल्ह्यांचा आणि बँकांचा डेटाबेस हा 100% त्रुटीमुक्त होता
त्यांना पहिल्याच सत्रामध्ये प्राधान्य मिळाले. महा-IT आणि NICच्या मुख्य सर्व्हरने सकाळीच लाईव्ह प्रोसेस सुरू केली जाईल. शेतकरी बांधवांनो, संध्याकाळच्या वेळेमध्ये कृषी विभागाने तांत्रिक भाग नियंत्रित करण्यासाठी दुसऱ्या सत्राची विशेष रचना केलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं तर जेव्हा बँका उघडणार आहेत तेव्हा ठीक 10 वाजता DBTचं बटन दाबलं जाणार आहे आणि कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी 4,000 रुपयाचं पहिलं सत्र सुरू होणार आहे. तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांची खाती आहेत त्यांना सकाळच्या सत्रामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज हा सर्वात आधी प्राप्त होईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये SBIचे शाखा जास्त असल्यामुळे याचा अत्यंत वेगाने तेथे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकामध्ये लाखो शेतकऱ्यांची खाती असल्यामुळे या बँकेत कृषी विभागाने सकाळच्या सर्व्हरला स्थान देण्यात आलं आहे. सकाळी शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती या बँकेतून 4,000 रुपये सोडले जातील. बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये DBTद्वारे पैसे सोडले जाणार आहेत. तर अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नाशिक या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पैसे सोडण्याचं काम केलं जाईल. जर तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये पैसे आले नाहीत तर काळजी करू नका, कारण कृषी विभागाने संध्याकाळच्या सत्राची देखील रचना आखली आहे. यामध्ये आता ज्या जिल्ह्यांचा समावेश होतो त्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी पैसे जमा होतील. दुसऱ्या सत्राचं नियोजन म्हणजे ज्या जिल्ह्यांचा भूमी अभिलेख, आधार सीडिंग किंवा eKYC मध्ये काही त्रुटी होत्या त्या दुरुस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि हा डेटाबेस पूर्ण क्लिअर झाल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत. बँक ऑफ बडोदा आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड यासारख्या जिल्ह्यांमध्ये बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसे सोडले जातील. मान्सूनच्या हालचाली पाहता महाराष्ट्रातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये कापूस आणि सोयाबीनचं क्षेत्र मोठं आहे. तिथे मान्सूनच्या हालचाली पाहिल्या तर या चारही जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण बँकांचे सर्व्हर हे सर्वोच्च स्तरावरती आहेत. त्यामुळे यांना पहिल्या क्रमावरती ठेवण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये हे आता आषाढी एकादशीच्या दिवशी सोडले जाणार आहेत. त्यानंतर पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवून eKYCची प्रलंबित कामं पूर्ण करण्यात आली आहेत आणि त्याचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे. नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. आधार सीडिंग आणि NPCI मॅपिंग पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या सत्रामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकांना विशेष आदेश देण्यात आले आहेत. DBT सक्रिय असलेल्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जातील. बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये हप्ता वितरण होणार आहे. यंदाची आषाढी एकादशी शेतकरी कुटुंबियांसाठी खऱ्या अर्थाने सुखाची ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून 4,000 रुपयाची रक्कम ही बँक खात्यामध्ये सोडताना बँकेच्या सर्व्हरनुसार याचं वाटप केलं जाईल. ज्या शेतकऱ्यांचं कागदपत्र उशिरा अपडेट झाली आहेत त्यांच्यासाठी संध्याकाळचं सत्र विशेष डिजिटल विंडो ओपन करणार आहे, जेणेकरून आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी एकही शेतकरी अपात्र ठरणार नाही. आषाढी एकादशी दिवशी शेतकरी कुटुंबियांसाठी खऱ्या अर्थाने सुखाचे आणि समृद्धीचा दिवस असणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार कृषी विभागाच्या या उत्तम नियोजनामुळे खते आणि बियाण्यांच्या खरेदीचा ताण आता हलका होणार आहे.